नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काही ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. उल्हासनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी. छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी उल्हासनगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उल्हासनगर 4 संतोषनगर शाखा येथे सर्वांनी एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रत्येक शाखेतून वेगवेगळ्या प्रकारचे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच जुनी पारंपरिक आदिवासी कला तसेच नृत्य, लेझिम पथक, बँड पथक, वारकरी संप्रदाय आदी सहभागी झाले होते. कॅम्प क्रमांक 4 संतोषनगर शाखेपासून ओटी सेक्शन 4 श्रीराम चौक, पवई चौक 17 सेक्शन शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक समारोप करण्यात आली. यावेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजय बोडारे, उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र शाहू, अंबरनाथ उपजिल्हा अध्यक्ष भीमसेन मोरे, महानगर प्रमुख राधाचंद करोतिया, शहर अध्यक्ष कैलास तेजी, कुलविंदर सिंग, उप शहर प्रमुख दिलीप मिश्रा, राजू माने, माजी नगरसेवक औषधाताई बोडारे, शहर संघटिका जयताई तेजी, महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखंड हिंदुस्थानचा दैवत, महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये 4 नंबर विभागामधून 5 नंबर विभागामधून दरवर्षीप्रमाणे निघालेली आहे मिरवणूक. मी सर्व शिवप्रेमी नागरिकांना, उल्हासनगरवासियांना, हिंदूप्रेमी नागरिकांना या आराध्य दैवताच्या जयंती तिथी हार्दिक शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्राची परिस्थिती आपण पाहतोय. शिवपूर्व कालीन परिस्थितीने आजची परिस्थिती काय फरक नाही. महिलांवर अत्याचार, शेतकरी लाचार, तरुण बेरोजगार आणि अन्याय अत्याचारचा भडीमार. न्याय असा राहिलेला नाही. महिलांवरचा अत्याचार वाढत जात आहेत, बेकारी वाढते, गुन्हेगारी वाढते. या ठिकाणी जसं पूर्वी सरंजाम काम करायचे, बादशाचे सरंजाम, त्याच पद्धतीनं या सत्ताधाऱ्यांचे सरंजाम प्रत्येक ठिकाणी, मग बीड असेल, लातूर असेल, औरंगाबाद असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल, सर्व ठिकाणी फक्त त्यांचं सरंजाम काम करतायत. न्यायव्यवस्था कुठे कोलमडलेली आहे. मी छत्रपतींना साकडं घालतो, महाराज पुन्हा या. आता महाराष्ट्राला खरी स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची गरज आहे. स्वातंत्र्य हिरावून नेलं जातं आहे. महाराष्ट्र लाचार होतं असं वाटतंय. स्वाभिमानी महाराष्ट्र आपण जपायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या विचारावर आपण या ठिकाणी चाललं पाहिजे. ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी मुघलांची 2 हात केले आणि महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून दिलं, तशीच परिस्थिती आता आपली आहे. मी सर्व शिवप्रेमी नागरिकांना विनम्र अभिवादन करतो की ज्या पद्धतीनं प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना स्वराज्य म्हणजे आपलं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागणार अशा प्रकारचं राज्य निर्माण करायचं असेल तर आपण कामाला लागूया. फक्त आणि फक्त छत्रपती शिवप्रभूंचे विचार घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन आपण चालूया. हा एकच मार्ग आहे या स्वराज्याची निर्मितीसाठी. मी या स्वराज्याची संकल्पना घेऊन आता आपण चालूया. त्यासाठी सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.